आपण आता जे ए पासूनचे वर्ड होते व्होकॅब्युलरी वर्ल्ड पॉवर मेड इझीमध्ये आपण चालू केली होती, त्याच्यातले एचे जे मागचे बुकच्या साईडचे वर्ड्स आहेत ते संपले आहेत. आता हे बी पासूनचे चालू झालेत, ज्याच्यात आपण 8 वर्ड्स घेतो आहे. या 8 वर्ड्समध्ये 2 ते 3 सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स आहेत. तसं पाहायला गेलं तर आपल्याला 40च्या आसपास वर्ड्स टोटल भेटतात. तर तुम्ही जर बघत असाल व्होकॅब्युलरी तर नक्कीच तुमचा फायदा होईल याच्यामध्ये. सरळ सेवा आणि बँकिंगच्या DCC बँकच्या एक्झाम आहेत, जसं की आता सांगली DCCची एक्झाम आहे, त्याच्यामध्ये व्होकॅब्युलरीवरती कमीत कमी 10मध्ये 3 ते 4 क्वेश्चन असतील असा माझा अंदाज आहे. तो बऱ्यापैकी चांगला खरा ठरू शकतो. तर तुम्ही व्होकॅब्युलरी करायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि आता आपण व्होकॅब्युलरीचे 8 वर्ड्स घेणार आहोत. तर पहिला वर्ड्स आहे बनाल. बनाल म्हणजे सामान्य, एकदम कॉमन मॅन सारखं, जसं की ऑर्डिनरी आणि डल असं म्हणू शकता. त्याला अँटोनिम्समध्ये आहे ओरिजिनल, युनिक, फ्रेश किंवा नाईव पण म्हणू शकता. नाईव म्हणजे नव्हतं. ग्रीन हॉर्न म्हणजे पण म्हणू शकता, ग्रीन हॉर्न हे पण म्हणू शकता. जे की ट्रेनी पण म्हणू शकता, ट्रेनी असं नवीन एखादं. त्याला दुसरा शब्द आहे बेन. बेन म्हणजे शाप किंवा कर्स म्हणजे पण शाप. रुनेन म्हणजे नष्ट करणे किंवा मेनॅस म्हणजे एकदम असं शापित. त्याला अँटोनिम्समध्ये आहे ब्लेसिंग. बून म्हणजे वरदान. बेनिफिट म्हणजे फायदेशीर. ॲडव्हान्टेज म्हणजे पण फायदा. तर तिसरा शब्द आहे भाषण. भाषण म्हणजे बुरुज किंवा तटबंदी, जी की मजबूत असं असतं. स्ट्रॉंग होल्ड किंवा फोर्ट्रेस. फोर्ट्रेस म्हणजे ही तटबंदी असते, तटबंदी पण म्हणू शकता याला. त्याला अँटोनिम्स म्हणजे आहे वीकनेस. वल्नरेबल म्हणजे इझी टू अटॅक असतं. इनसिक्युरिटी म्हणजे ज्याला कुठलीही सिक्युरिटी नाही असं. तर आपला तिसरा शब्द झाला आहे. चौथा शब्द आहे बिगेट. बिगेट म्हणजे जन्म देणे किंवा निर्माण करणे किंवा तयार करणे असं येतं. त्याला प्रोड्यूस म्हणू शकता, जनरेट म्हणू शकता किंवा क्रिएट. क्रिएट म्हणजे तयार करणे असते. त्याला विरोधार्थीमध्ये आहे एंड किंवा डिस्ट्रॉय करणे किंवा नष्ट करणे. डिस्ट्रॉयला आपण नष्ट म्हणू शकता, नष्ट करणे असं म्हणतात. इलिमिनेट म्हणजे काढून टाकणे. ओके, 4 शब्द झालेत. आपला 5वा शब्द आहे बी लिटल. एखाद्याला कमी लेखणे असं म्हणू शकता. डी मीन खाली आणणे. अंडर व्हॅल्यू एखाद्याची व्हॅल्यू कमी करणे, त्याला पण म्हणू शकता. मिनिमाइज म्हणजे पण कमी करणे किंवा कमी लेखणे. बी लिटलशी समानार्थी वापरले जाऊ शकतात. त्याच्या विरोधार्थीमध्ये एखाद्याचं कौतुक करणे, प्राईज म्हणू शकतो. ॲप्रिशिएट, ग्लोरीफाय किंवा गौरव करणे असं पण म्हणू शकता. 6वा शब्द आहे बेलिजरंट. बेलिजरंट म्हणजे एकदम भांडखोर असं. हॉस्टाईल, क्युरियलसम, कंटेनकेरस पण म्हणू शकता याला बेलिजरंटला. हॉस्टाईल, क्युरियलसम किंवा कंटेनकेरस. अँटोनिम्समध्ये आहे पीसफुल, काम, जेंटल म्हणजे सामान्य असं. पीसफुल, क्वाईट पण म्हणू शकता. 7वा शब्द आहे बिमूज म्हणजे गोंधळलेला, एकदम असा कन्फ्यूज असा. त्याला समानार्थी आहे कन्फ्यूज, परप्लक्स किंवा पझल पण म्हणू शकता. आता पझल म्हणजे गोंधळलेलं असतं असं पण म्हणू शकता. त्याला अँटोनिम्समध्ये आहे क्लिअर, एकदम स्पष्ट असं. लुसिड म्हणजे पण क्लिअर असतं. सर्टन म्हणजे निश्चित असं. तर याला विरोधार्थी क्लिअर, लुसिड आणि सर्टन आहेत. 8वा शब्द आहे बेनिफॅक्टर. बेनिफॅक्टर म्हणजे दानशूर. बेनिफिट जो देऊ शकतो दुसऱ्याला तो बेनिफॅक्टर असं म्हणतात. डोनर म्हणू शकता, सपोर्टर म्हणू शकता किंवा स्पॉन्सर. एखाद्याला स्पॉन्सर करतो किंवा एखाद्याला स्पोर्टमध्ये स्पॉन्सर वगैरे करतात, तसा वापरू शकता तो बेनिफॅक्टर. त्याला ओपोनंट किंवा एनिमी असं म्हणू शकता. तर हे आपण 8 वर्ड्स बीपासून स्टार्ट झालेले आहेत बघत आहोत. तर आता मी फक्त तुम्हाला वर्ड्स आणि त्याचा मराठीतला अर्थ सांगतो. बनाल म्हणजे सामान्य. बेन म्हणजे शाप. भाषण म्हणजे बुरुज किंवा तटबंदी मजबूत अशी. बिगेट म्हणजे जन्म देणे किंवा निर्माण करणे, हे निर्माण करण्यासाठी जास्त वापरला जातो. त्याला प्रोड्यूस, जनरेट असे समानार्थी शब्द आहेत. 5वा आहे बी लिटल म्हणजे कमी करणे किंवा कमी लेखणे. एखाद्याला बी लिटल करणे असं म्हणू शकता. बेलिजरंट म्हणजे भांडखोर किंवा भांडकुदळ असं म्हणू शकता. 7वा आहे बीम्यूज म्हणजे गोंधळलेला किंवा पझल असा. 8वा आहे बेनिफॅक्टर. बेनिफॅक्टर म्हणजे दानशूर किंवा डोनर किंवा सपोर्टर असं. तर असे आपण बीपासूनचे वर्ड्स आहेत. कन्सिस्टंटली जर बघितलात तर तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये नक्कीच इम्प्रूव्हमेंट दिसेल तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या व्होकॅब्युलरीची सिरीज बघू शकता. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.